उडायला लागली की त्याला त्याचं घरटं सोडायला लागतं. तसंच आता जर आपल्याला सर का बरं तुम्हाला वाटलं की बुवा आपण लॉ फील्ड चूज करायला पाहिजे? नो डाऊट डाऊट नाही आहे ठीक आहे. जे काही मित्र बनले त्यांच्यासोबत तुमच्या बॉन्ड आणि आयुष्यभरासाठी काय तुम्ही घेऊन जाणार? तुमचा रूममेट, तो बाजूला तुम्हाला त्रास देणारा, बाजूला वाजवणारा, तो तुमच्या रूमच्या थोडा अल्टरनेटिव्ह अपोजिट साईडला असणारा मी. तर नमस्ते नमस्ते सर. आज तुमच्यासोबत बोलून मला खूप छान वाटत आहे, कारण की आपण आपल्या सिनियरसोबत बोलतोय तर काहीतरी गोष्ट असेल ना, काहीतरी तो बॉन्ड झालेला असेल ना क्रिएट आमच्यामध्ये. म्हणून त्यामुळे आज सरांच्या मी थोडी बाईट घेत आहे थोडीफार, म्हणजे काय अनुभव काय शिकलेत सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. सो मला सरांकडून ऐकायला आवडेल. सर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. धन्यवाद सर, तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही सर कुठून बिलॉंग करता? तुमच्या बालपणीचं वगैरे थोडं सांगा, मला ऐकायला आवडेल, माझ्या प्रेक्षकांना पण ऐकायला आवडेल. सर्वप्रथम प्रेक्षकांना माझा मानाचा रामराम. माझं नाव मनोज गजानन बळी. मी विदर्भातल्या एका छोट्या जिल्ह्यातून म्हणजे वाशिम जिल्ह्यातून बिलॉंग करतो. मी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून राहणार. तर माझं जे लहानपण आहे ते ग्रामीण भागातूनच गेलं आहे. माझ्या शिक्षणाचा जर विचार केला तर 10वीपर्यंत मी माझ्या गावातच शिकलो आहे. आमच्या गावातील एक नामवंत शाळा नाथुराम नारायणदास गोंधळा विद्यालय, तिथून मी माझी 10वी पूर्ण केली. त्यानंतर माझी 12वी मी RJD कॉलेज मालेगावमधूनच पूर्ण केली. त्यानंतर माझा जो पदवीचा प्रवास राहिला आहे तो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून तुम्ही मुक्त विद्यापीठामधून तुमची डिग्री पूर्ण केली? आणि नुकताच मी नागपूर युनिव्हर्सिटीमधनं माझी विधी पदवी पूर्ण केली. छान. म्हणजे जो प्रवास होता ना, म्हणजे असं स्टेप बाय स्टेप चाललं सगळ्या गोष्टी, म्हणजे त्या प्रवासामध्ये कुठेच असे गॅप आढळलेलं नाही असं नाही. तर छानच सर तुमच्या प्रवासामध्ये स्कूल, कॉलेज, मुक्त विद्यापीठ आणि नंतर हा कॉलेज. सर का बरं तुम्हाला वाटलं की बुवा आपण लॉ फील्ड चूज करायला पाहिजे, आणि असं का बरं वाटलं सर? सर असं तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन होते. नंतर म्हणजे तुम्ही यशवंतराव मुक्त विद्यापीठातून डिग्री घेतली, तर तुमच्याकडे तर खूप सारे ऑप्शन होते. तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे पण गेले, बोलले असतं. बट असं का बरं, कुठल्या कारणामुळे तुम्ही लॉ चूज? मला नो डाऊट जसं प्रत्येकाचं एक स्वप्न असते तसं मलाही बालपणापासून वकील बनायची खूप इच्छा होती. तसे मी कोणाला प्रत्यक्षात वकिलाला पाहिलं नव्हतं लहानपणी, पण जेव्हा मी सिनेमास पाहायचो तेव्हा मला असं वाटायचं की एक उत्कंठा निर्माण व्हायची की नाही आपणही वकील बनलो पाहिजे, वकील म्हणून नावाजलो पाहिजे. पण 12वी झाल्याच्या नंतर आता तेव्हा माझ्याकडे माहितीचा तो तेवढा स्तोत्र नव्हता. जसं आजकालच्या काळात सोशल मीडिया खूप यूज होते, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इन्फॉर्मेशन ॲक्सेसिबल आहे. प्रत्येक मुलाजवळ पर्सनल फोन झाला होता, पण तेव्हा आमच्या वेळेस माझ्याकडे तो पर्सनल फोन नव्हता. त्यामुळं मला कोणी गाईड केलं नाही की तू असं असं केलं पाहिजे, 12वी झाल्यावर 5 इयरचा कोर्स असते वगैरे वगैरे. पण त्याचमुळं मग त्याच्याही नंतर मी पदवीला ॲडमिशन घेतली मुक्त विद्यापीठातून. मग त्याच्यानंतर मला जसं जसं कळत गेलं की आपण मुक्त विद्यापीठाच्या पदवीवरही आपण विधीचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. त्यामुळं मग मला इतरत्र जाण्यापेक्षा हा पेशा थोडा अट्रॅक्टिव्ह वाटला, त्यामुळं मी इकडे वळलो. आणि जसं तुम्ही बोललेत की तुम्ही स्पर्धा परीक्षेकडेही जाऊ शकले असता, नो डाऊट मी जाऊ शकलो असतो. पण मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, त्यामुळे मला सगळ्यात पहिले माझी जी प्रोफेशन आहे किंवा जो माझा पेशा आहे त्यातून मी काय उत्पन्न कमवू शकतो हे माझ्यासाठी पहिलं महत्त्वाचं आहे. कारण की नो डाऊट जेही शेतकरी घराणं असते त्या म्हणजे त्या वडिलांची किंवा त्या पालकांची एक आस राहते की नाही माझं पोरगं शिकेल, त्यानंतर तो काहीतरी 4-2 पैसे घरात कमवून आणेल. त्यामुळं कसं आहे, आता माझी जर पदवी झाली तर मी ताबडतोब माझ्या कामाला लागू शकतो. पण तसं स्पर्धा परीक्षेमध्ये नाही आहे. कारण की स्पर्धा परीक्षेत नो डाऊट मी एका वर्षातही क्रॅक करू शकतो, 7 वर्षही लागू शकतात आणि 10 वर्षही लागू शकतात. त्यामुळे
मी तो मार्ग न निवडता हा मार्ग निवडला. आता मला असं नाही की मी ते नाही करू शकत, पण आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये माझा एक जो प्रोफेशन आहे किंवा पेशा आहे तो सिक्युअर झालेला आहे. आता मी MPSC करू शकतो, UPSC करू शकतो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकतो, पण तिकडे जर मला काही यश मिळालं नाहीच तर माझा मी पेशा करू शकतो. त्यामुळं ॲज अन सिक्युरिटी मी या प्रोफेशनकडे किंवा या पदवीकडे पाहिजे. तर तुम्ही जसे मध्यंतरी तुम्ही बोललात की 12वी नंतर काय करायचं काय नाही, म्हणजे असं कुठेतरी असतं सर, म्हणजे खेडेगावातल्या मुलांचं असतं ड्रॉबॅक म्हणता येईल त्याला. आणि आता तर सोशल मीडियामुळे ते सगळीकडे विदिन अ क्विक सेकंडमध्ये सगळ्या गोष्टी माहिती उपलब्ध होऊन जातात. बट तुम्ही जेव्हा बोललो तर होऊ शकते की त्यावेळेस नसेल सर, तुम्ही तसं बोलले ना माझ्याकडे मोबाईल नव्हता, तर कुठेतरी हा ड्रॉबॅक असू शकतो सर. आणि सर तुम्ही जसे बोलले की स्पर्धा परीक्षा सगळ्या गोष्टी, तर हे खरी गोष्ट आहे की आपण आपल्या लॉ डिग्री मिळाली तर आपण कामाला पण लागू शकतो, आपण प्रॅक्टिस करू शकतो, आपल्याला जर लायसन्स मिळेल तर. आणि नंतर UPSC MPSC तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. छान ना सर. आणि का बरं चूज केलं ते पण सांगितलं तुम्ही. तर समोरचा प्रश्न माझा हा आहे सर तुम्हाला, की तुम्ही जे त्या कॉलेजमध्ये आलेला पहिला दिवस आणि बनलेले मित्रमैत्रिणी, म्हणजे आयुष्यभरासाठी नसतात ना मित्रमैत्रिणी, आयुष्यभरासाठी असतात फक्त मित्र. हां, तर मैत्रिणी पण असू शकतात, नो डाऊट. डाऊट नाही आहे तिथे. ठीक आहे सर. तर पहिला दिवस कसा होता तुमच्या कॉलेजचा, म्हणजे प्रत्येकांना एक्साइटमेंट असते ना कुठेतरी. तुम्ही म्हणजे मुक्त विद्यापीठातून डिग्री केली, कॉलेजला न जाता म्हणजे असं बाहेरून पेपर द्यायचे, पण जेव्हा आपण ॲक्च्युली कॉलेजला आलो तर पहिला दिवस कसा असतो तुमच्या कॉलेजला? मी माझ्या या प्रश्नाची उत्तराची सुरुवात थोडी अगोदरपासून करणार. जेव्हा माझी CETची एक्झाम झाली त्यानंतर आमचा फर्स्ट राऊंड होता जेव्हा ॲडमिशनचा, तेव्हा फर्स्ट राऊंडला मला म्हणजे CETचा स्कोर माझा 94 होता आउट ऑफ 150. तर मी माझं हे कॉलेज निवडलं कॅप राऊंडसाठी. त्यानंतर माझा नंबरही लागला. त्यानंतर बाबा विचारत होते कसं करायचं, कारण की मी फर्स्ट प्रेफरन्स GLCला दिला होता, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, आणि दुसरा इथे. तर माझा इथेच फर्स्ट राऊंडला नंबर लागला होता. तर मग बाबा म्हणे कसं, मी म्हटलं करून टाकतो. मग त्यानंतर मी ॲडमिशन केली. त्यानंतर माझ्या ॲडमिशनमध्येही खूप गोंधळ झाला, कारण की एक तर मी मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी होतो, त्यानंतर माझं कुठलं रेग्युलर पदवी नव्हती, त्यामुळे मला थोडा त्रास गेला. पण आमचे विद्यालयाचे आमचे प्राचार्य मोर सर यांनी मला खूप त्यावेळेस मदत केली. त्यामुळे नंतर मग कॉलेजला आलो. पहिलं मी हॉस्टेलला आलो तो 20 नोव्हेंबर 2022 रोजी. हा माझा हॉस्टेलमधला पहिला दिवस होता. त्यानंतर मी 21 नोव्हेंबर 2022 हा माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्याची पदवी विद्यापीठाला. त्या दिवशी मी नक्कीच, जसं मी लहानपणी मला प्रत्येक अभ्यासक्रम वर्षाच्या सुरुवातीला जसं मी नवीन कपडे घालायचो, नवीन बॅग आणायचो, नवीन माझा शूज असायचा, जेव्हा लहान होतो छोटं होतो तेव्हा एक खूप जास्त उत्कंठा लागायची की नाही मी उद्या शाळेत जाईल. तशीच मला सेम जी होती ना आकर्षण, ते विद्यापीठात जाताना होतं. त्यामुळे त्या दिवशी सेम माझा नवीन कपडे होते, नवीन शूज होता, नवीन बॅग होती. आणि मी कॉलेज सुरू होण्याच्या 15 मिनिट अगोदर जाऊन बसलेलो होतो. मला आत्ताही आठवते. नो डाऊट त्या दिवशी माझे मित्रमैत्रिणी होते अगोदर जाऊन बसलेले, कारण की त्यांच्या मनातही सेम तसं आकर्षण होतं. पण माझ्यासाठी तो दिवस एक अविस्मरणीय क्षण होता, कारण की मी त्या दिवशी मला तरी वाटतं की आयुष्यात पहिल्या वेळेस मी माझ्या कॉस्ट्युमची शर्टिंग केली होती, कारण की आजपर्यंत कधीच शर्टिंग घातलेली नव्हती. ॲज अन लॉ कॉलेजमध्ये जेव्हा जातो तर आपला एक ठरलेला युनिफॉर्म असतो, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. तर तो एक छान अनुभव होता. छान सर. म्हणजे जी उत्सुकता असते लहान मुलांना पहिल्या दिवशी स्कूलमध्ये जातात, ती उत्सुकता सेम इथे या कॉलेजमध्ये. आणि सर या कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी बनली असते जी आयुष्यभरासाठी तुमच्यासाठी आला. आणि खूप सारे ग्रुप बनले होते. म्हणजे म्हटलं नाही 3 वर्षाच्या कालावधीमध्ये काही अप्स अँड डाऊन्स खूप सारे आले असते. तर मला
असा प्रश्न आहे आता की जे काही मित्र बनले त्यांच्यासोबत तुमच्या बॉन्ड आणि आयुष्यभरासाठी की काय तुम्ही घेऊन जाणार तुमच्या? आता मित्रांचा जर विचार केला तर नो डाऊट मी हॉस्टेलमध्ये राहतो. हॉस्टेलमध्ये माझे चांगले मित्र आहेत, त्यानंतर कॉलेजमध्येही चांगले मित्र आहेत. आता विचार केला मित्रांचा तर नो डाऊट मित्र हे जे ते आता आयुष्यभरासाठी एक शिदोरी बनून बसलेले आहेत. पण मला हे मित्र फक्त मित्र म्हणून लाभणार नाहीत, तर माझ्या या पेशामध्ये समोर चालून जेव्हा मी वकिली चालू करेल, चांगला वकिलीचा अनुभव घेईल, तेव्हा ॲज अन गाईड किंवा असिस्टन्स त्यांच्याकडून मला नेहमी मिळत राहील. कारण की वकिल्या पेशात एकमेकाची मदत करू तेव्हाच आपण वर जाऊ, असं एक कोट आहे. पण इट्स अँड ट्रू की जेवढं तुम्ही वकिली पेशात एकमेकांबरोबर वेळ घालवता, स्वतःचे अनुभव शेअर करता, तेवढं तुम्ही तिथून शिकत जाता. आणि आता हे जे माझे मित्र बनलेले आहेत ते मला आयुष्यभर मार्ग दाखवत होते. छान सर. मित्र म्हणजे सुखादुःखात आणि म्हणजे हॉस्टेल म्हटलं तर आईबाबापासून दूर असतो आपण, आणि जेव्हा कधी आपल्याला एखादा कुठलं प्रकृती बिघडली तर मित्रच धावतात आपल्याला. तर छान सर, तुम्ही म्हणजे खूप छान बॉन्ड म्हणलं तुमच्या मित्र. आणि सर जे आपले हॉस्टेलच आहे म्हणजे तुमचा रूममेट तो बाजूला तुम्हाला त्रास देणारा, बाजूला वाजवणारा, तो तुमच्या रूमच्या थोडा अल्टरनेटिव्ह अपोजिट साईडला असणारा मी, तर यांच्यासोबतचं तुमचं बॉन्ड कसं आहे? आता तिले बॉन्ड तर अशी शब्दात शेअर नाही करू शकत. कारण की जर कुणाला जर ते बॉन्ड समजून घ्यायचे असतील तर त्यांना 4, 8, 1 महिना त्यांना हॉस्टेलमध्ये काढावं लागेल. तेव्हा कुठं ते काय बॉन्ड आहेत त्याची डेफिनेशन ते स्वतः फ्रेम करते. कारण की मी तर फ्रेम नाही करू शकत, कारण की म्हणू शकतो की शब्द अपुरे आहेत त्या बॉन्डसाठी. कारण की आजही मन भारी होतं आहे घरी चाललो आहे म्हणून. पण ठीक आहे, प्रत्येक म्हणजे तो एक निसर्गाचा नियमच आहे. छोटं पिल्लू जरी असलं चिमणीचं तरी ते एकदा मोठं झालं, उडायला लागलं की त्याला त्याचं घरटं सोडायला लागतं. तसंच आता जर आपल्याला उंच झेप घ्यायची आहे तर आपल्यालाही हे घरटं सोडायला लागेल. पण या घरट्यातली जे चिलबिली आपल्यासोबत होते ते शेवटी सोबतच राहणार आहेत. किती दूर गेले, हां ठीक आहे, कम्युनिकेशन गॅप होईल, मीटिंग गॅप होईल, पण ठीक आहे, तेवढंही महत्त्वाचं आहेच. हां सर, छान म्हणजे तुमचे मित्र आहे. तर तुम्ही जो एक्झॅक्टली मला उत्तर पाहिजे ते मिळालं नाही. म्हणजे तुमच्या रूममेट कसा आहे? रूममेट नाही, पूर्ण हॉस्टेलमधले पूर्ण मित्र जेवढे बनलेले आहेत ते पूर्ण मतलब हेल्पफुल आहेत. हेल्पफुल नेचर आहे, नो डाऊट. कोणी त्रास तर मला आत्तापर्यंत कोणी दिला नाही. नाही सर, मी त्याबद्दल त्रास त्याला त्रास नसतो, त्याला मस्करी बोलतो मी, त्याला त्रास नाही बोलतो. ठीक आहे, बढिया आहे, त्याला डिफाईन तर नाही करू शकत. म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांसोबत चांगला असणार. सर मस्त बॉन्ड बनलेलं. आणि सर आता 3 वर्ष कॉलेजची पूर्ण झालेली आहे, तर आत्ता काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी एक गोष्ट काय शिकून जाणार आहे सगळ्या गोष्टींमधून, आणि तुम्ही तुमच्या मित्रांना जाता जाता काय संदेश घेऊन जाणार? आता मी काय शिकलो यात माझा खूप मोठा मतलब या 3 वर्षात मी खूप काही प्रोग्रेस केलं. जसं सुरुवातीला होतं खूप जास्त डिफरन्स होता. मी पहिलं इंट्रोवर्ट टाईपचा होतो, जो बोलता ना इंट्रोवर्ट, तो आता गावात होतो त्याच्यामुळं तेवढं खुलण्याचं वातावरण नव्हतं भेटत. जिथं खुलायचो ते आपल्या गावरानी पोखते राहायचं. पण कसं आहे, आपण एकदा स्थान बदललं की तिथलं वातावरण चेंज होत असतं. जे आपण तिकडं बोलू शकतो ते आपण इथं नाही बोलू शकतो, जे आपण इथं बोलू शकतो ते आपण तिकडं नाही बोलू शकत. त्यामुळं मला एक सवय झाली की आपण कुठल्याही वातावरणात गेलो तर त्या वातावरणाशी आपण गो थ्रू किंवा अडॅप्ट केलं पाहिजे. ती एक सवय चांगली झालेली आहे. त्यानंतर शिकण्याच्या वृत्तीतून मला हे कळलं की मी चांगला अभ्यास करू शकतो, नो डाऊट. त्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे आपल्या 3 वर्षामध्ये जे आपल्या क्लासेसचे प्रेझेंटेशन्स होतं त्यात मला आठवते मी सगळ्यात पहिलं प्रेझेंटेशन दिलं होतं कॉन्ट्रॅक्ट 1चं सहारे सरचं. तो जो प्रेझेंटेशन होतं तो माझं चांगलं होतं, कारण की तेव्हा मला काही भीती नव्हती. कारण की मी कधीच मोठ्या मॉबला असं फेस नव्हतं केलं. त्यामुळं मला माहीत नव्हतं की समोर गेल्यावर काय वाटते काय नाही. का ना मी गेलो, धडकन देऊन टाकलं. दॅट वॉज माय फर्स्ट टाईम. पण त्यानंतर जेव्हा मी ती एक
संख्या पाहिली ना, जेव्हा मी त्यासमोर उभं राहिलो तेव्हा तिथून मग माझ्या डोक्यात एक वेगळा भय निर्माण व्हायला लागला. मग त्याच्यानंतर मग 2, 3, 4, 5 असे प्रेझेंटेशन आहेत ना, ते थोडे काय म्हणू शकतो आपण त्याला, खराब गेले. पण त्याच्यानंतर मी स्वतःवर जे काम केलं, प्रिपेअर करणं म्हणा, नाही तर फेसिंग जी वृत्ती असते ती म्हणा, त्यावर मी चांगलं काम केलं. त्यामुळं मी चांगलं बोलायला लागलो. नो डाऊट अडखळत असेल, मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीला, पण मी बोलायला लागलो ते महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी कॉन्फिडन्स एक्झॅक्टली, आणि मी मॉबसमोर बोलायला लागलो ही माझ्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी मी शिकलो या कॉलेजमध्ये. माझ्यासाठी खूप म्हणजे ही आता मला आयुष्यभर लॉंग लाईफ कामी येईल. आणि आज मी जेवढं बोलतोय त्याला पण तीच गोष्ट जबाबदार आहे, कारण की मी एवढं कधी बोलत नाही. आणि एवढं छान मराठी मी आत्तापर्यंत, म्हणजे जर मी हे 3 वर्ष स्किप केले तर मी कधी बोललो नव्हतो. त्यामुळं जो कॉन्फिडन्स आहे तो मला भेटला. आणि त्यानंतर जर तुम्ही तसं बोलले तुमच्या प्रश्नात की काय संदेश द्याल, तर संदेश तर काही नाही, प्रत्येकजण आपल्या आयुष्यातून शिकत असते. पण गरजेचं एवढंच आहे की जे तुम्ही फेस करता किंवा जे सिच्युएशन्स फेस करता, त्याच्यासोबत डिफेंड करता, त्याला पराजित करता, त्यातून तुम्ही काय धडा घेता ते महत्त्वाचं आहे. आणि ते जर धडा तुम्ही जर समोर चालून जर सेमच तुम्ही तुमच्या कृत्यात दाखवून देताय, म्हणजे त्या पहिल्या ॲक्शनपासून जर तुम्ही काहीच धडा घेत नसाल आणि परत तीच चूक करत असाल, तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळं प्रत्येक चुकातून शिका. नो डाऊट आपण 100 वेळा चुकू, 100 वेळा 1000 वेळा चुकू. कारण की हा बल्ब पण जेव्हा बनवत होता थॉमस एडिसन, त्यानं 3000पेक्षा कितीतरी वेळापर्यंत ट्राय केली, पण तो कधी थांबला नाही. म्हणून ट्राय करत राहा, शिका, शिका. आणि माणूस शिकते कधी, चुकातूनच शिकतो. माणूस चुकणारच नाही तर शिकणारच नाही. आणि जेव्हा माणूस काही करणारच नाही तेव्हा चुकणार नाही, तेव्हा शिकणार नाही. तुम्ही करा, इनिशिएटिव्ह घ्या, ते महत्त्वाचं. छान सर. म्हणजे ओव्हरऑल म्हणजे आपण काय संदेश देऊन जातो यापेक्षा आपण काही शिकतो, हे या तुमच्या याच्यामध्ये समजला सर. आणि जाता जाता एक प्रश्न मला विचारायला आवडेल सर, तुमचा आदर्श तसं काही असं ठरलेलं नाही आहे. कारण की प्रत्येकजण आपल्याला एक धडा शिकून जाते. ते आपले थोर क्रांतिकारी असो, थोर महापुरुष असो, संत असो किंवा इतर कोणी असो, जो आपल्यासमोर, जसं मी तुला आत्ताच सांगितलं की तुम्ही तुमच्या ॲक्शनमधून काय लेसन घेता ते महत्त्वाचं आहे. आणि धडे घेणं, धडे शिकणं हे रोजच्या जीवनशैलीतील आपला एक भाग आहे. त्यामुळं ॲज अन आपण असं म्हणू शकतो की आयडल्स आहेत म्हणून, नो डाऊट असलेही पाहिजे. पण आपण त्या आयडल्सचे विचारसरणी आहे ती आपल्या वृत्तीत अडॅप्ट करतोय का, ते सर्वात पहिलं पाहिलं पाहिजे. नाही तर नुसतंच आपण पाहतोय ना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मी रोज स्टेटस ठेवतोय, पण तू समोर जाऊन बाहेर जाऊन वाईट नजरेनं, मग काय, मग तुम्ही स्वतःचा अपमान नाही त्या माणसाचा, महापुरुषाचा अपमान करता. जर तुम्ही म्हणजे जर छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही जर आयडल मानता, तर तुम्ही त्यांचे गुण आत्मसात करा, हे महत्त्वाचं. आणि जर तुम्हाला गुण आत्मसात करताच येत नाही तर तुम्ही त्यांना आयडल म्हणूच नका. नक्की. म्हणजे आपण प्रत्येकाकडून कुठल्या ना कुठली गोष्ट शिकतो. एक्झॅक्ट. आणि आपण ते कसे इम्प्लिमेंट करतो याच्यावरती मॅटर करतो. तर छान वाटलं बोलून तुमच्यासोबत. आणि तुमच्यासोबत जो आमचा बॉन्ड बनला हा पूर्ण आयुष्यभरासाठी बॉन्ड आहे. कारण की आपण एखाद्या व्यक्तीकडून आपण आपल्या वयाच्या बरोबरच्या व्यक्तीपासून आणि त्यापासून खूप साऱ्या गोष्टी शिकतो. तर मला पण तुमच्याकडून खूप साऱ्या छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. आणि आज तुम्ही इथे आलात तर मला पण खूप छान वाटलं आहे. कारण माहिती आहे का सर, आपण अशाच व्यक्तीसोबत आपण चांगलं शेअरिंग करू शकतो की आपल्याला आपण कम्फर्टेबल होतो त्या व्यक्तीसोबत. एक्झॅक्टली. तर छान वाटलं तुम्हाला तुमच्यासोबत बोलून, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.